मी कलाविष्कारला ह्या त्यांच्या सुंदरशा कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. पूर्ण विखे पाटील परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा आहे. काही लागलं तर आम्ही आहोतच, कारण अशा सगळ्या गोष्टींसाठी विखे पाटील परिवार तुमच्यासाठी कायम साथ देईल. शिर्डी शहरात प्रथमच आयडॉल इव्हेंटच्या वतीने भव्य कलाविष्कार 2026 या अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा माननीय सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी नुकतीच आयडॉल इव्हेंटच्या टीमला भेट देऊन या उपक्रमाचं कौतुक केलं. विखे पाटील कुटुंब नेहमीच कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असून याही कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय. ग्रामीण भागातील कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शिर्डीतील ट्विंकल लोढा आणि हर्षवर्धन जोशी यांनी आपल्या टीमच्या माध्यमातून या स्पर्धेचं नियोजन केलं आहे. यामध्ये गायन, नृत्य आणि इतर विविध कलागुणांना वाव दिला जाणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम होत असल्याबद्दल सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी आयोजकांचे विशेष आभार मानले. या स्पर्धेसाठी वयाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. 5 मे ते 5 जून या कालावधीत पहिल्या फेरीसाठी नाव नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यानंतर हॉटेल जेके पॅलेस येथे 3 टप्प्यात ऑडिशन पार पडतील. ऑडिशनमधून निवडल्या गेलेल्या अंतिम 120 कलाकारांना साईबाबा ऑडिटोरियम येथे होणाऱ्या महाअंतिम फेरीत फायनल राऊंड आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. शिर्डी व परिसरातील जास्तीत जास्त कलाकार आणि कलाप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक ट्विंकल लोढा, हर्षवर्धन जोशी आणि त्यांच्या टीमनं केलं आहे. नमस्कार. कलाविष्कार 2026 हे खूप सुंदरसं आपल्या अहिल्यानगरमध्ये एक कलाविष्कारची टीम आहे, ज्यांनी आपल्या परिसरामधली 5 ते 85 म्हणजे एजला लिमिट नाही असं एक प्लॅटफॉर्म, ज्याच्यामध्ये तुम्ही छान आपलं जेवढे पण टॅलेंट आहे, गाण्याचं टॅलेंट आहे, डान्स करण्याचं टॅलेंट आहे, तुम्ही एखादं वाद्य वाजवत असाल तर त्या टॅलेंटसाठी कलाविष्कारने तुमच्यासाठी एक सुंदरसा प्लॅटफॉर्म इथे उपस्थित करून ठेवलेला आहे. तर मला खात्री आहे की आपल्या अहिल्यानगरमध्ये असं भरून भरून टॅलेंट आहे आणि कुठेतरी तो टॅलेंट दाखवण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही, आणि ती जागा आपल्याला इथं शिर्डीमध्ये कलाविष्कारने आणून ठेवलेली आहे आपल्यासाठी. तर मी विनंती करेल आपल्या अहिल्यानगरच्या सगळ्या मुलांना, सगळ्या लोकांना की त्यांनी जास्तीत जास्त याच्यामध्ये भाग घ्या. आणि आनंद फार वाटला मला हे ऐकून की जजेस जे आहेत ते अगदी मुंबई पुण्यावरून चांगली चांगली मोठी लोक येणार आहेत, ज्यांना ह्या कलाक्षेत्रामध्ये ज्ञान आहे. म्हणजे जजिंग जे आहे ते सुद्धा अगदी व्यवस्थित पद्धतीने पार पडणार आहे. म्हणून एकदम सुंदरचं कॉम्पिटिशन आपल्या शिर्डीमध्ये लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि मला खात्री आहे की खूप जास्त याला प्रतिसाद मिळेल, खूप जास्त सहभाग मिळेल. मी कलाविष्कारला ह्या त्यांच्या सुंदरशा कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. पूर्ण विखे पाटील परिवाराकडून तुम्हाला शुभेच्छा आहे. काही लागलं तर आम्ही आहोतच, कारण अशा सगळ्या गोष्टींसाठी विखे पाटील परिवार तुमच्यासाठी कायम साथ देईल. कारण आपल्या परिसरातलीच मुलं आहेत, आपल्याच परिसरातली लोक आहेत, आणि त्यांच्यासाठी जर तुम्ही एवढं छान प्लॅटफॉर्म उपस्थित करून देत आहात तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर मला खात्री आहे की खूप छान प्रतिसाद मिळेल आणि लवकरच पुन्हा एकदा या कलाविष्कारच्या प्लॅटफॉर्मला मी येईल आणि तुम्हाला सगळ्यांना भेटेल. थँक्यू. सर्वप्रथम श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. कलाविष्कार हे जे तुम्हाला दिसतंय ही एक अशी कन्सेप्ट आहे जी आपल्या ग्राउंड लेवलच्या कलाकारांना टॉप लेवलचं स्टेजपर्यंत पोहोचवण्यासाठी ही एक कल्पना आम्ही आयडॉल इव्हेंट शिर्डी यांच्या माध्यमातून केलेली आहे. सर्वांना कलाकारांना एक त्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म त्या कलाकारांपर्यंत ग्राउंड लेवलपर्यंत या माध्यमातून पोहोचवत आहोत. सौ धनश्रीताई विखे पाटील यांनी म्हणजे आमची खूप इच्छा होती का त्यांनी या कार्यक्रमाची म्हणजे या सुंदर अशा व्यासपीठाची कलाकारांसाठी जो आम्ही सुंदर असा व्यासपीठ घेऊन आलो आहोत त्याची ओपनिंग आम्हाला धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्याची खूप इच्छा होती. तर त्यावेळेस त्यांचा आम्ही वेळ म्हणजे त्यांनी आम्हाला वेळ दिलेला होता, पण त्या काही कारणास्तव त्यांना वेळ मिळाला नाही. परंतु आज त्यांचा या ठिकाणी शेड्यूल होता, आज या ठिकाणाहून ते जाणार होत्या, म्हणून त्यांनी आम्हाला भेट दिली. त्यानंतर आम्ही त्यांना सर्व म्हणजे हे सुरुवात याची म्हणजे या स्पर्धेची सुरुवात
ग्राउंड लेवलपासून कशी करणार आहोत आणि ऑडिटोरियमपर्यंत आपला जो प्रवास आहे तो कशा प्रकारे आम्ही त्याची वाटचाल करणार आहोत, तर ते आम्ही सर्व त्यांना समजून सांगितलं. असा प्लॅटफॉर्म आपल्या ग्रामीण भागातल्या कलाकारांसाठी उपलब्ध झाला हे ऐकून त्यांना देखील खूप आनंद झाला आणि आम्हाला त्यांनी हवी ती मदत जी आम्ही करू शकू, जी आमच्याकडून होईल ती मदत देण्याचं आश्वासन दिलं. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या ऑडिटोरियमला जो कार्यक्रम होणार आहे आपला, त्या फायनल राऊंडला त्यांनी आम्ही उपस्थित राहू अशी ग्वाही देखील दिली. त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. विखे पाटील कुटुंबियांची कलेला किंवा कलाकारांना नेहमीच साथ असते. नेहमीच ते असे वेगवेगळे प्रोग्राम्स आपल्या ग्रामीण भागातील सर्व कलाकारांसाठी ते उपलब्ध करूनच देत असतात. तरी त्यांनी आज ह्या आपल्या कार्यक्रमाला देखील उपस्थिती दाखवली आणि ह्या कार्यक्रमाला देखील शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा या प्रकारे असणार आहे. आपण 5 तारखेपासून तर 5 मे ते 5 जून पर्यंत आपण फर्स्ट राऊंडचं रजिस्ट्रेशन करणार आहोत. त्या रजिस्ट्रेशनची लिंक आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. 5 जून नंतर आपल्याला जे सिलेक्टेड स्टुडंट असतील किंवा सिलेक्टेड सहभागी असतील त्यांना आपण कॉलद्वारे कळवणार आहोत की तुम्ही सिलेक्टेड आहात. त्यानंतर आपण ते सिलेक्टेड स्टुडंट्सचे सेकंड ऑडिशन तो सेकंड राऊंड असणार आहे. ते सेकंड ऑडिशन आपण JK पॅलेसला करणार आहोत. 3 टप्प्यामध्ये ते ऑडिशन असणार आहे. 1 दिवस सिंगिंग असेल, 1 दिवस डान्सिंग असेल, 1 दिवस इन्स्ट्रुमेंट असेल, असं ते आम्ही विभाजन केलेलं आहे. आणि आपली फायनल आपलं शिर्डी साईबाबा ऑडिटोरियम, त्या ऑडिटोरियममध्ये आपण आपली फायनल घेणार आहोत. तर त्यासाठी आपण इथून टोटल 120 स्टुडंट सिलेक्ट करणार आहोत. ऑडिटोरियममध्ये परफॉर्म करण्यासाठी आपण 120 स्टुडंट, 40 सिंगिंग, 40 डान्सिंग, 40 इन्स्ट्रुमेंट असे आपण 120 आपण कलाकार आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. त्यामध्ये प्रत्येक वयोगट म्हणजे जसं वयोगटामध्ये विभाजलेलं आहे, प्रत्येक वयोगटातून 40 पैकी प्रत्येक वयोगटातून आपण ते सिलेक्ट करणार आहोत. वयोगटानुसार सिलेक्शन असेल आणि लवकरात लवकर आपल्या लिंक दिलेली आहे आपल्याला खाली, त्याला रजिस्टर करा, आम्हाला भेट द्या. आमच्या द आयडॉल इव्हेंट शिर्डी या माध्यमातून मी सर्वांना आव्हान करतो की सर्वांनी आमच्या या कार्यक्रमाला प्रतिसाद द्या. सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क, भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरांवर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकुरी रोड, शिर्डी.